नमस्कार मंडळी. सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट, ऊसतोड कामगाराचं न बोललेलं दुःख, कोयत्याच्या धारावर उभं आयुष्य, ऊसतोड कामगाराची संघर्षमय गाथा. चला तर जाणून घेऊया. 3 गडी आणि 3 बाया, 6 माणसं. 6 माणसं यांनी तोडायचं, भरून द्यायचं बरं का. भरून दिलं आता 12 टन येतंय 3 कोयत्यात. हा 3 म्हणजे 6 माणसं, 2 बाया 3 गडी. हां भरून द्यायचं. 6 वाजता यायचं आणि सकाळच्या 6ला यायचं आणि संध्याकाळच्या 6ला जायचं भरून 12 टन. 12 टन हा सगळं भरून द्यायचं. एक ना एक टिपरू टिपरू त्याचं टिपरू ठेवायचं ना त्या माणसाचं. हां आणि द्यायचं भरून आणि खाली होऊन 1-1.5 तासात येतंय. 1-1.5 तासात भरून आलं गेलं की मग पुन्हा आणि त्या मालकाने बी म्हणायचं सगळ्यात आता आमचा पहिला नंबर आला. हां आता कुणाचं 300 टन आहे, कुणाचं 250 टन आहे. आता आमचं 500 टन झाले 3 कोयत्या. आता आणि 1.5 महिना म्हणलं तरी 800-900 टन आम्ही जुळून देतो. हां हां 1.5 महिना. मग 1.5 महिन्यात दिला की त्या मुकादमाचं ना आमचं काही संबंध नाही. आमचा उलटं त्यांच्याकडे 1 लाख रुपये राहतात, ते आम्हाला पट्टा पडला की देऊ शकत आहे. हां हा उचल ठरलेली असते. आता आम्ही किती 8 लाख घेतली ना, 8 लाख फिटून आम्हाला पैसे भेटतात. मग मुकदम लोकांनी काय करायचं, आमचा पहिला नंबर आला की साड्या घ्यायच्या आणि गडे माणसाला टोपी टायवेल घ्यायचा, जेवण करायचं आणि गावाकडे द्यायचं पाठवून. हां तेवढं झालं की झालं, मग संपलं. मग गावाकडं गेलं की गावाकडं कसं असतं, आमचे कामधंदा कांदे लावणं, कुठं खुरपीने, ज्वारी काढणं. शेती होय, शेती आम्हाला थोडीच आहे पण पाणी नाही. हां 2-3 एकर आहे पण पाणी नाही. पाणी नाही म्हणून त्यामुळं आम्हाला ऊस तोडण्यासाठी आता गावाकडे गेलं की ना ज्वाऱ्या काढा येतात. हां ज्वाऱ्या काढल्या की मग उन्हाळ्यात काहीच नसतं. पुन्हा मग पाऊस आला की सोयाबीन पेरायच्या. सोयाबीन पेरल्या की काढलं ना. हा काम आहे. आम्ही कांदा लावायला सारखं जातो ना. 1200 रुपये, 1000 रुपये, 1100 रुपये रोज पडतो एकरावर कांदे लावाय. 12 बाया जातात कांदा लावा. हां हा आमची समाधानी नाही. हा आता कुटुंब आले आमचे मालक घरीत. हां आमचे मालक काम करीत नाहीत. हां आता ही पोरग लहानपणापासून काम करीत राहिले. आता ड्रायव्हर एक हे ऊस तोडतोय, 2 मायलेकर ऊस तोडतो. स्वतःचा ट्रॅक्टर आहे. हां हे 2 कोयती लावलेले आहेत. हे जावा आहे आणि ते हां आणि 2 पोर. हा एकाच गावात म्हणजे 2 पोर आहेत ऊस तोडायला, 1 ड्रायव्हर आहे. हां ती सून आहे पलीकाडी, ही लेक आहे, ही नातू इथं. हां आलंय ऊस तोडी तिथे. हां ही ऊस तोडी तिथे. आता तेव्हा तिकडे साईडला आहेत ना, तिकडे गेलेली पोरं लय ऊस तोडी ती. हां ती आता ती इथं नाही तो, नाही तर ती लय बोलायला खडा बोलली असते. हां हा ही काय हो का इथं ऊस तोडतात. हा तिथं जा आणि हो का ह्या साईडला पलीकडून ऊस तोडतात. आणि त्यांचं काय करा फोटो पण काढा. बघा कसे लहान लेकरं ऊस तोडतात. लय मोठं नाही ह्याच्यावर टणक आहेत पोरावून. हां हां झाला. माझं रेखा बाबासाहेब वालेकर. हां आले का त्याच्यात. दाद्यान ती अहो काय आम्ही काय करतो आता संध्याकाळच्याला गेलो की दळण ही करायची आणि पहाटे 4 वाजता दळण घेऊन यायचं.
स्वयंपाक करायला. मग उठले की आंघोळ्या फिंगोळ्या करायच्या, स्वयंपाक करायचा, नाश्ता करायचा, ह्यांना द्यायचं पाठवून दिलं की पाठी मागून यायचं आपण जेवण घेऊन. त्यांचे जेवण घेऊन आले की पाणी आणते, जेवाय बसतेत. मग बाया गडी तोडतात, बाया बांधतात. मग ट्रॅक्टर आल्या लगेच भरून द्यायचं. हा, ड्रायव्हर थांबत नाही, ड्रायव्हरला लगेच गाडी पाहिजे भरून. ट्रॅक्टर आला खाली होऊन. हा, सकाळीच गेलेला, आता खाली होऊन आले. मोकळं कारखाना चाललाय ना आता. हं. काय कोप्यावर तुम्हाला थंडी काय थंडी फिंडी सगळं म्हणजे आत कोपीत आहे ना, सगळं हे केलेलं असतं ना, जॅम केलेलं, त्यात थंडी नाही वाजत. पण बाहेर उठल्या ना चुली पेटवल्यावर थंडी वाजतीच. आता जर्किन कारपे बांधायचे, चुली पेटवायच्या, चहा पाणी करणे आहे, त्याच्यात करावं लागतं सगळं. गॅस आहे, पण गॅस ते आहे तर. हा, इथं आणलं ना गॅस. हे इथं बी गॅसवर आहे स्वयंपाक, फक्त पाणी तापवायचं बाहेर. जाणार ते पोरांकडे आता. आम्ही म्हणजे उचल घेऊन आलेलो ना, तर माझ्याकडं मी आता बारा वय होतं माझं, तेव्हापासून ऊस तोडावली मी. आणि वडिलाला काय काम होत नाही, वडील घरीच आता. आणि मग मी ट्रॅक्टर माझंच आहे. पण लोकांचं कर्जामुळं मी झालं आता लय ते लय 5 वर्ष झालं असंच ऊस तोडतो लोकांच्या कर्जामुळं. माझा ॲक्सिडेंट झाला होता. माझ्या हातामध्ये हा रोड आहे, आणि ह्या हातामध्ये रोड आहे. आणि माझ्या तुम्हाला ते काम करावंच लागतं, काम करायच लागतं. राहणारा मावाडीमधला आहे, पोस्ट डिगोळे. मुलगा तुमचा ह्यो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. हां, आणि लग्न काय झालं नाही माझं. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, ह्यो बी बहिणीचा मुलगा आहे. शाळा अर्ध्या आता शाळेतलं कसं आहे, आमच्या इकडे आता कोणी सांभाळायला महाग नाही. आमचं तिथं कोण बघायला काय कोण नसते. आम्हाला आता केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला काम, त्याच्यामुळे आम्हाला इकडे यायच लागतं. आता ह्यांना कुठं ठेवा असा विषय. हां, यांची शाळेची सोयी सगळी ही होऊन जाते. आता कसं भाऊ ड्रायव्हर आहे, वडिलाला काय काम होत नाही. मम्मीनं आम्ही आतापर्यंत नाही म्हटलं तरी आता 10-12 वर्ष झालं ऊसतोडीत आलो. आई वडील लय पहिल्यापासून ऊसतोडतात. हां, आणि आता मला नाही म्हटलं तरी मला लोकांचं आता म्हणजे मी माझ्या मनात काय कमवायचे आशा नाही, फक्त लोकांचं ऋण फेडायची आशा आहे माझ्या मनात. दुसरं कमवायची आशा कुठलीच नाही. हो, काय करता. तेव्हा ॲक्सिडेंट झाला, तेव्हा हाताला 1.5 लाख रुपये उचलले होते. तर समोरचा आपली काय ॲक्सिडेंट झाला, बीड रोडला झाला. आम्ही गेलो तर लग्नाला गेलो. आमचं म्हणजे तसं काय विषय, आमची चुकी नव्हती, काय नव्हती. आम्हाला ती उडून गेला, मागणं येऊन उडून गेला. माझ्या डोक्यापासून ट्रक गेली. पण माझं काय झालं, मग हात मोडला माझा. मी उठलो आणि घाबरलो ना. मी उठलो आणि ती मोटरसायकलला उचला गेलो, तर हात माझा मोडलेला होता. हात मोडला होता. मग मला लागलं फिरायला लागलं, चक्कर आल्या का व्हायला लागलं. म्हणून मी म्हणलं रानात जाऊन पडावं म्हणलं, उगं दुसरं काय भानगड व्हावं म्हणजे घाबरून मी रानात चाललो. पण मला लागलं फिरायला लागलं. मग मी तिथं झोपलो जाग्यावर. तेवढ्यात पोरं हे आले, ॲम्ब्युलन्स आणली पोरांनी आणि बीडला मला नेलं दवाखान्यात. आणि रोड असून मी महिनाभरात आमची लगेच फॅक्टरीचा म्हणजे जवळ आलो ऊस तोडायला आमचं. तर हातात रोड असून मी ऊस तोडायला आलो. हां, जखम बी आहे ना हाताला. जखम आहे ना. हिथं रोडचं आहे आणि इकडे खाली आहे. म्हणजे हिथनं असं रोड हिथवर टाकलं. हे बोट मोडलेले होते, या बोटाला असं म्हणजे तारा टाकल्या होत्या. एवढं कष्ट करून तुम्हाला लोकांचं दोन पैसे कर्ज फेडायला लागतं. आणि ह्या बारक्याची परत शाळा, ह्या बारक्यांची अडचण आहे, या लेकरांची. ह्यांना आणावं लागतं उन्हात आणायचं, गारव्याचं ह्याचं. म्हणजे कष्ट किती तुम्हाला करावं कष्ट लय करावं लागते. कष्ट केल्याशिवाय पर नाही आमच्याकडे काय. तुम्ही काय करता? आता ऊस तोडी नसलं की आपलं हे जायचं मजुरीने कामाला. हो, मजुरीने ह्याने काम करायचं. काय आता केल्याशिवाय आपल्या म्हणजे असं नाही की आतापर्यंत मी इतकं तळतळ करीत आलो की माझ्या जीवनात की असं म्हणजे सुख मिळलंच नाही आयुष्य. आणि बी मला कर्ज फेडायचं आहे. मला आता सांगता माझ्या डोळ्यात पाणी. खरोखर जिद्दीने तुम्ही ठरवलंय, जिद्दीनं करायचं ठरवलंय. अशी बरं वाटलं की तुम्ही जिद्दीने ठरवता की कर्ज मी फेडायचं. मला आता तुम्हाला रड आहेत. रडू नका. असू द्या. काय करायचं, आपल्यावर आता वेळ आली म्हटल्यानंतर आपण ती पूर्ण केलीच पाहिजे. तर आई वडिलांसाठी आपलं कष्ट करायचं आणि पुढं जात राहायचं. काय आयुष्य काय म्हणतात की त्यातच आता.
माझं आयुष्य तुम्हाला सांगतो, माझं म्हणजे ऋण फेड्यातच गेलं म्हणायचं आणि जात आहे म्हणायचं. का की तळतळ मी करतोय. भाऊ ड्रायव्हर आहे, भाऊ काय दुसरं काम करीत नाही, त्याला ड्रायव्हरशिवाय दुसरं काय होत नाही आणि वडिलाला काम होत नाही. आई वडीलच घरी आहेत. आई इथं आहे माझ्या संग, वडील आपल्या खोप्यावर आहेत, काम होत नाही त्यांना. ते आई वडील आम्ही करतो दोघंच, म्हणजे मम्मी आणि मी. हो कष्ट करताय खूप, म्हणजे असं त्यात आणि लोकांचं ऋण फेडायची तुम्ही जिद्द ठरवली. हा, जिद्द आहे. अगदी पूर्ण होणार तुमचं, कर्ज राहणार नाही. कर्ज काय. चालतंय, ओके. ओके. सांगा आता ना. शरद दिनकर गाडे, हा. गाव बीड, तालुका पाटोदा. तुमचं किती दिवसाला किती टन ऊस तोडता? दिवसाला 10-12 टन. बरं, तुमचं किती टन माणसं आहेत तुम्ही? तोडायला 3 माणसं आहेत. तोडायला 3 माणसं आहेत, बरं बरं म्हणजे 6 माणसं आहेत समजा टोटल. 6 माणसं. आणि किती झालं तुम्ही आता इथे आलाय? आम्हाला झाले 2 महिने. बरं बरं. आणि इथं मग कसं तुम्हाला पाण्याची जेवणाची सोय कशी काय? जे पाणी सोय आहे, राहण्याची सोय आहे, जेवण आपलं आपलं. आणि मुलांच्या शिक्षणात शाळेसाठी काय करता काय? शाळेचं आता इथून गेल्यावर परत त्यांचा अभ्यास चालू, त्यांचा परीक्षा आहे. घरी कोण नसल्यामुळं आणायला लागते. हा, शाळेत कोण जायचं? अरे इथून गेल्यावर आता 5-6 महिने शाळा पुरणार की तुझी. तू कितवीला आहेस? हा, 5वीला आहेस. आणि आता शाळेत कोण आहे? आता तू इकडं आहे ना, आता शाळेत कोण? आता परीक्षा कशी देऊन जाणार तू पुढं? बर, तू कितवीला आहे रे? बर बर, 4थीला आहे शाळेत. शाळेत बर बर. दहा वर्षाचा आहे. 10 वर्षाला त्याला काम करावं लागतंय. तू 12 वर्षाचा. आणि तो बसलेला तिकडं पलीकडे बसलाय तो हा 10 वर्षाचा आहे. मी कमी वयामध्ये त्यांना काम करावं लागतंय. बरोबर बरोबर बरोबर. अहो त्यांना शिकवा जरा पुढं शाळा. तू 4थीला आहेस का? बर 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 बर. कुठली शाळा? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगर. हां. आणि गाव? गाव पाटोदा. पाटोदा. जिल्हा? जिल्हा बीड. बीड. हां. आणि तुझ्या शाळेचं नाव रे? नाव सांग शाळेचं. नाथ मंदिर बर पैठण. बर 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 किती भेळ बांधले? बर बर. तू किती भेळ बांधले का? किती भेळ बांधले? 10. तुम्ही सर आहेत का? हो हो. आमचे आहेत बघा सर. आणि आता कसं रे शाळेचं कसं जाणार शाळेत? तुम्ही आता एवढं काम करताय. बर. मी बारकी ऊस तोडतायत ते बी? 11वीचे 11-12 वर्षाचं 18 वर्षाचं पोरग आहे माझं. बर बर. किती तोडताय? आता यार जरा तुमची माहिती सांगा की जरा. होय रे, सांगा की. तू कितवीला आहेस? हा, तुम्ही या की तिघे बी या की. अरे तू ते बारकं केवढे किती किती बारकं आहे ते ऊस तोडतोय? हा, तू 5वीला आहेस? 5वीला लय लहान आहेस. एवढ्या वयाला मग शाळेत आता कोण आहे रे जायचं? घरी कोण नाही ना आमच्या, बर. म्हणून आई बापूने आणले. अरे काय करायचं? आणि तुझं नाव सांग की सगळं. कृष्णा विकास राजगिरे. आणि गाव कुठलं? आणि शाळेचं नाव? संत तुकाराम संत तुकाराम हायस्कूल. हायस्कूल इयत्ता 5वी. आणि हे सगळं तुम्ही तोडताय? तुम्हाला कसं कधीपासून हे सगळं तोडताय तुम्ही? का ऊस तोडी करताय? आम्ही 3 वर्ष होत आलो आम्हाला हे काम करताय तुम्ही? हा.
मग इथनं जाऊन शाळेचं कसं करता, परीक्षा कधी देता कसं? आता गेलंच परिस्थिती आता. बर म्हणजे आता तुम्ही ऊस तोडी झाल्यावरच जाणार का घरी? मग आता पट्ट्या पाडला की जायची तिथं सुट्या लागतं तर बर सुट्या लागले की मग सरला आम्ही विसरून येतो तर बर म्हणतो की आहे ना आम्ही चाललो तर बर बर तर म्हणतो जा. म्हणजे सर परवानगी देतात हा तुम्हाला. घरी कोण नाही ना आमच्या आत्या दिसत्या. बर मग ते तुझा भाऊ आहे का? नाही तर माझा दाजी माझी मुलगी माझ्या भावाचा मुलगा आहे. बर बस आणि तो वय माझा दाजीचा मुलगा. तुझं किती वेळ तुझं वय किती वेळ शाळेला आहेस तू? याला का तिघं बी इकडे याला का किती कामं करताय तुम्ही? होय रे तू कितवीला आहे? पाचवीलाच आहे. शाळेचं नाव? जिल्हा परिषद बडगली पडगा. बर आणि आता परीक्षा इथनं गेल्यानंतर तुम्ही देणार? अभ्यास करतो का? बरं आणि घरी तुम्हाला राहायला तिथं म्हणजे कुठं राहणार म्हणून आणलंय का आई वडिलांनी तुम्हाला इकडं? तिथं कोण नाही ना बर बर आमची आहेत ती नातीवरती लई लांब लांब राहते. मग तुम्हाला एकटंच सोडून येता येत नाही ह्यांना हा म्हणून तुम्हाला हे घेऊन येतात इकडं. बरं बरं तू कितवीला आहे रे? मी अकरावीला. 11? अरे मग हे सगळं असं तुम्हाला वाटतंय का शिकावं आपण मोठं व्हावं? वाटतंय पण आता आणलं इथं. आई वडिलांनी आणले परिस्थितीनुसार काय करणार मग? आणि असं वाटलं पाहिजे की आपण 4 व्हीलर गाडी घेऊन फिरूया जरा साहेब बनूया. हा मग त्यासाठी काय करायचं? काय रे वाटतंय काय बघ हे बघ, एवढी बारकी शिका चांगलं बरं का खूप त्याच्यासाठी शिका. आणि शिकावं लागतंय. आपण त्याशिवाय आपल्याला 4 व्हीलर कशी मिळायची? शिकलं की साहेब झाला पाहिजे सगळे तुम्ही. हा ते कुठं देऊ तिनं तिकडं तोंड केलंय. तुला कशात आवड जास्त आहे? मला वय तू जर आता तुला कशात आवड आहे? मला अभ्यासात हा? अभ्यास अभ्यासात आवड आहे. हा अभ्यास केल्याशिवाय तर तू 4 व्हीलर घेऊ शकत नाही. नाही त्यासाठी किती अभ्यास करावा लागतोय? लिकायला लागतोय. लय करावं हा, लागतंय हे का असं नाही? कष्ट परत करावं लागणार नाही मग आयुष्यभर. हे तुला जर नको असेल तर तुला अभ्यास भरपूर केला पाहिजे का नाही? हा हा? काय तुम्हाला काय वाटतं पोरांनो? अभ्यास केला पाहिजे का नाही? हा, नाहीतर हे बघ तुला तुला ऊस आयुष्यभर आवडतोय असं खायला. कष्ट करत बसावं लागणार. होय रे? आयुष्यभर असं कष्ट करत बसावं लागणार त्यासाठी खूप अभ्यास करा. त्यासाठी शिकायचं भरपूर. आता मागच्या वर्षी आहे ना मागच्या वर्षी हा. माझा दाजी ते येणार आहेत. हा. माझी आत तुम्ही घरीच आहेत म्हणजे शाळेमध्ये जायचं. हा, शाळेमध्ये जायचं. शाळा आता जावा, तू चांगली कितवीला आहे? शिका. आता मी 5वीला आहे. 5वीला आहे. मग आता इथनं पुढं भरपूर शिकायचं. तुला जर तुझी इच्छा आहे ना 4 व्हीलर मधनं मी गेली पाहिजे हा तर मग तुला त्यासाठी शिकावं लागेल. हा तुझ्या ज्या आवडीचं आहे ना तू त्यात पुढं गेली पाहिजे. हा. तो विषय तो होय. मुलगा आहे बे. हा. हा अगो बाई. काय म्हणते? मी पोतरच आहे. होय. पोतरच देवाचे असते ना केस हा. बर असू दे ठीक आहे. आमची माझ्या वर्गामध्ये आहेत ना माझ्यासारखी पोरं हा बर देवाचे. बर बरं, तू शिकून पुढे गेला पाहिजे 4 व्हीलर मधनं फिरला पाहिजे बघ. हा हा? बर चालतंय. अजून मग आणि अजून तुम्ही तुला काय कष्ट आवडतं? करताय का? मला फक्त अभ्यासच आवडतो. होय ना बर इकडे तुला माग बघतोय. हा हा. तुला काय आवडतं? अभ्यास अभ्यास. मग अभ्यास केला तर काय होणार आहे सांग बघू? असं कष्ट करावं लागणार नाही. साहेब होणार की नाही? मग त्यासाठी अभ्यास केला पाहिजे छान. हा? असू दे. हे आई तुम्ही वडिलांचं तिथं थांबा की अरे, तुम्ही थांबा आता की. हे आई वडील इथं तुम्ही आले. थांबा की तिथं. आई आणि वडील पैसा आता आहे इथं बघ, आले पैसा, तू पैसा. सोडीला म्हणून तुम्ही आता कोणी घरी नाही म्हणून आलाय. हा हा? तर त्यासाठी पुढच्या वर्षी भरपूर अभ्यास करा. मोठ्या वर्षी भरपूर करायचा हा, अभ्यास. भरपूर अभ्यास करा आणि मोठं व्हा. हा काय होणार ना? तुला काय व्हायचंय? मला अभ्यास तुला मोठं काय व्हायचंय? मला कलेक्टर कलेक्टर व्हायचंय ना? मग त्याच्यासाठी अभ्यास लय करावा लागतो. हुशार आहे ते चौथीमध्ये. होय ना? हा भरपूर हुशार आहे ना? हुशार आहे. हा, मग ती अभ्यास ती आहे ना ती दोघांची हा. पुण्याला असते तर आम्ही फक्त पावड्यामध्ये असतो तिघजण खेळगाव मध्ये. होय बरं, असू द्या. पुण्यात भरपूर बघितलं ना पोरं किती हुशार असते ती. मग तसंच आपण पण हुशार व्हायचं. काय मोठ्या वर्षी नाही यायचं आता. बर चालतंय ठीक आहे ना? व्हिडिओ हा, करायला काढला अभ्यास करा बरं का. अभ्यास करा चांगला आणि तुमचे जे स्वप्न काही पूर्ण ठरवलंय ते करा. स्वप्न होवो. पूर्ण करणार. हा.